हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः। ध्यानानवस्थित तद्गतेन मनसा, ध्यानानवस्थित तद्गतेन मनसा, पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं, चारुचन्द्रावतंसं, रत्नाः कल्पोज्ज्वलाङ्गं, परशुमृगवरार भीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं, विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। श्रींचा सदावास गोदातिरासे, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी, प्रार्थित से दत्त दिगंबराला,
नमी तो तुम्हार पुणे पुष्पमाला। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे। अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करीतील स्वामी। जयाचा जने जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समचरण सरोजम सांद्रनिदाम्बुदाभम, जगन निहित पाणिं मंडणं मंडणानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि। अथ कलिकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी, विद्वज्जन मनोहारिणी। रम्या श्रीमद हरिविजयांतर्गत कथा संबंधिनी। अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज तथा गोपाल कृष्ण पंढरीश प्रभु पांडुरंग देवता चरण कमलयोः नमोस्तुते। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मुख्य प्राण महारुद्र हनुमान की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव, बोल भवानी की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त, सद्गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। श्री राम समर्थ। श्री गणेशाय नमः। जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुराननाचिया निज जनका। चौघांसीही नव्हे अवाका, तुझे स्वरूप वर्णावया। श्री गुरुस्वामीरायांच्या कृपेने आणि प्रेरणेने गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू असलेल्या चातुर्मास चैतन्य साधना या साधनेमध्ये उपस्थित असणाऱ्या ह्या हरिविजय कथा निरूपणार्थ श्रवणार्थ उपस्थित असणाऱ्या सर्व साधू सज्जन हृदयी श्रोत्यांच्या चरणारविंदे विनम्र प्रणाम करतो आणि आजच्या श्री हरिविजय कथेला प्रारंभ करतो। श्री हरिविजय कथेचा तिसरा अध्याय आपण बघतो आहोत। आज प्रभू गोपाल कृष्ण महाराजांचा जन्मोत्सव आहे। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव आहे। बरोबर आपल्या उपास्याचं, आपल्या दैवताचं, आपल्या सद्गुरूचं, आपल्या पारमार्थिक ऊर्जा केंद्राचं अनुसंधान ठेवत आपण आजच्या क्षणी बरोबर गोपाल कृष्ण भगवंताच्या जन्मोत्सवासाठी सिद्ध झालेलो आहोत। श्री हरिविजय कथेचा तिसरा अध्याय आणि या तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी प्रभू गोपाल कृष्णाच्या जन्मकाळाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। ते सुंदर वर्णन एवढं अवीट आहे, एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की सांगता सांगता कसे मागचे एका सप्ताहापेक्षा आधीचे दिवस निघून गेले कळायला मार्ग नाही महाराज। गोपाल कृष्णाचे जन्म नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर पासून आपण ही श्री हरिविजय कथा सुरू केलेली आहे। तसं सांगायला गेलं तर गोपाल कृष्णाच्या जन्माचा प्रसंग आकाशवाणीच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून
ज्या वेळेला आम्ही कीर्तनासाठी, प्रवचनासाठी, भागवतासाठी बसतो वक्ता म्हणून, त्यावेळेला काही मिनिटामध्ये हा प्रसंग आम्ही निवेदन करतो तुम्हा सर्व श्रोत्यांसमोर. मात्र भगवंताचं चरित्र एवढं अवीट आहे, एवढं गोड आहे. मला वाटतं श्री हरिविजय ग्रंथाचा परिचय हा एक स्वतंत्र व्हिडिओ, त्याच्यानंतर श्री हरिविजय ग्रंथाचा आणखीन त्या ठिकाणी पहिला अध्याय याचा एक स्वतंत्र व्हिडिओ, त्यानंतर म्हणाले आणखीन त्या ठिकाणी श्री हरिविजय ग्रंथाचा दुसरा अध्याय, त्याचे 5 भाग, श्री हरिविजय ग्रंथाचा तिसरा अध्याय याचे म्हणाले आणखीन त्या ठिकाणी आतापर्यंतचे 3 भाग, आणि आजचा हा चौथा भाग. म्हणजे 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 1 आजचा 10वा भाग. गेल्या 9 ते 10 तास त्याहून अधिक कालावधीपासून आपण एकच प्रसंग बघतो आहोत, तो म्हणजे भगवान प्रभू बाल कृष्णाचा आणखीन त्या ठिकाणी जन्मोत्सव प्रसंग. बरं का, पूर्वीच्या काळची कीर्तन अंतःकरणाच्या गजरावर ते चालत असं म्हणली जायची. मोठमोठ्या कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या बाजूला खांद्या खांद्याच्या उंचीच्या समया लावलेल्या असत, आणि त्या कीर्तनकाराचे आयोजक, त्या कीर्तनाचे, त्या प्रवचनाचे, त्या कथेचे आयोजक ज्या वेळेला हार बुक्का लावण्याकरता आणखीन त्या ठिकाणी कीर्तनकाराकडे, वक्त्याच्या जवळ जात, त्यावेळेला ते विचारत की आजचं कीर्तन किती वेळ चालणार आहे, आजची कथा, आजचं व्याख्यान किती वेळ चालणार आहे. त्यावेळेला कीर्तनकारांनी सूचक इशारा देत त्यांना सांगावं, यावत तैलम तावद आख्यानम. अगदी 5-5, 10-10 शेर तेल त्या समयांमध्ये बसेल, अशा समया पूर्वीच्या मंदिरांमध्ये व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला लावलेल्या असायच्या. या समय तेल जोपर्यंत जळत राहील ना, तोपर्यंत माझी कथा चालू राहील, हा तत्कालीन वक्त्यांना आत्मविश्वास होता. महाराज, समयीत जोपर्यंत तेल आहे ना, तोपर्यंत कथा चालू राहिलीच पाहिजे. हा देह देखील एक समयीच आहे. बरं का, त्या समयी हा देह देखील एक समयीच आहे. या देहामधली ही भगवंताच्या लीला गुण संकीर्तनाची जी काही वाती प्रज्वलित केलेली आहे ना, भक्तीचं तेल, स्नेहरूपी तेल, प्रेमरूपी तेल या समयीत जोपर्यंत असेल ना, तोपर्यंत भगवंताच्या लीला गुण संकीर्तनाचं हे व्याख्यान, यावत तैलम तावद आख्यानम, चालूच राहिलं पाहिजे. कीर्तनी असता उभे जाण, यावेसे वाटते मरण, अशक्य नव्हे देवाची आण, कृपा जाहल्या तुमची की. असा आणखीन आशीर्वाद कीर्तनाच्या शेवटी आम्ही सगळ्या श्रोत्यांना मागतो. म्हणले कीर्तन कुठपर्यंत चालू राहावं, कथा कुठपर्यंत चालू राहावी. म्हणले या देहात जोपर्यंत श्वास घेण्याची ताकद आहे, तोपर्यंत कथा चालू राहावी. नव्हे नव्हे किंबहुना या देहातून घ्यायचा शेवटचा श्वास भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या कीर्तनामध्येच शेवटचा श्वास खर्ची पडा. बरं का, जब प्राण तन से निकले, असं म्हणलेलं आहे. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. बरं का, अशी मागणी प्रत्येक वक्त्याची भगवंताकडे असावी, प्रत्येक श्रोत्याची भगवंताकडे असावी. किती गोड आहे ही कथा. म्हणले हे जीवन जेवढं गोड आहे ना, बरं का,
या जीवनात जेवढा आनंद आहे ना, या जीवनातल्या आनंदाच्या शेकडो पट, हजारो पट, लाखो पट, कोट्यावधी अब्जावधी पट नव्हे अनंतावधी पट भगवंताची कथा गोड आहे महाराज. आम्ही त्याचे अंशी आहोत, आम्ही त्याचे अंश आहोत आणि तो आमचा अंशी आहे. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. घरामध्ये जुना चित्रांचा अल्बम असावा, आपल्या छायाचित्रांचा, आणि आपली जुनी छायाचित्र काही वर्षापूर्वीची आपण बघत बसावं. कसा काळ निघून जातो सांगता येत नाही. ती आपलीच छायाचित्र वेडी वाकडी आलेली जर तासन तास तुम्हाला आम्हाला आनंद देतात, तर हे भगवंताचं पूर्ण ब्रह्म सनातन अवताराचं चरित्र किती आनंद देत असेल. भगवंताच्या अवताराच्या स्मरणाचा आजचा दिवस, प्रभू गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव. आजची ही जन्माष्टमी भगवंतानी या तिथीची निवड केली महाराज. भगवंत म्हणाले काही हरकत, दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांग तसे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा, नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा तो वंश तयासी आनंद, जयाचा तो वंश तयासी आनंद, म्हणे माझे कुळी गोविंद अवतरला, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला, नाम याचा स्वामी प्रगटला, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला, नाम याचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. महाराज, भगवंताच्या जन्माचा तो क्षण, अतिशय आनंदाचा तो क्षण, गोकुळीच्या सुखा म्हणले अंत पार नाही लेखा. अंतही नाही त्या सुखाला आणि पारही नाही त्या सुखाला. म्हणले महाराज, लगेच गोकुळात जाऊ नका. भगवंताचा जन्म कसा झाला ते वर्णन आणखीन त्या ठिकाणी आम्हाला करून सांगा. म्हणाले त्यासाठी तर आजची कथा आहे. ऐका, म्हणाले भगवान आणखीन देवकीच्या उदरी कसे प्रगट झाले. श्रीधर स्वामींनी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. श्रीधर स्वामी सांगतात, सोमवंशी अवतार म्हणून साधिला चंद्रपुत्रवार, अंजाहला शशीचा उद्धार दशाली वंशासी, मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परमपुरुष, अंचतुर्भुज ऋषिकेश निमासुर डोळस पै, 8 वर्षाची मूर्ती असंभाव्य पडली दीप्ती, अंतेजे दश दिशा उजळती, अंतेथे लपती शशी सूर्य, पदकमळीचा मोद सेवावया, भ्रमरी जाहली क्षीराब्धी तनया, अन सर्व काळ न विसंबे पाया, कृपण जैसा धनाते भागीरथी चरणी उद्भवली, सागिरी ते एक जाहली, परी न विसंबे निजमुळे, अन कदा काळी तुटेना, अरुण बालार्क संध्या राग, दिव्य रत्नांचे काढले रंग, अंतैसे तळवे आरक्त सुरंग, श्रीरंगाचे शोभती,
चंद्रक्षय रोगे जाहला कष्टी, मग राहिला चरणांगुष्टी, की दशधा होऊनी दाही बोटी, अन सुरवाडला शशी तो, वज्र ध्वज पद्म अंकुश, ऊर्ध्वरेखा चक्रपदी विशेष, अन सामुद्रिक चिन्हे सुरसन काय अर्थ सुचविला. बरोबर अष्टमीच्या मध्यरात्री आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. बरं का, आमच्या श्रीमद भागवतात, आमच्या कथेमध्ये, आमच्या कीर्तनामध्ये आम्ही भगवान प्रभू गोपाल कृष्णाच्या जन्माच्या वेळेला हा अभंग म्हणतो नामदेवरायांचा. आणि श्रीमद भागवतातला एक श्लोक आम्ही म्हणतो. आमच्या गुरूंनी अशी आणखीन त्या ठिकाणी आम्हाला पद्धती घालून दिलेली आहे कथेची आणि कीर्तनाची, की तो श्लोक म्हणल्याशिवाय श्रीकृष्ण जन्म परिपूर्णच होत नाही महाराज. तो श्लोक आता मी म्हणणार आहे. आपण सगळ्यांनी जिथे कुठे असाल तिथे अशी कल्पना करा की आपल्या हातामध्ये गुलाल बुक्का आहे, हार आहे, आपल्या हातामध्ये पुष्पमाळा आहेत, असतील तर त्या घेऊन बसा आणि तो श्लोक म्हणल्यानंतर प्रभू गोपाल कृष्णाचा जय जयकार आपण करणार आहोत. आणि प्रभू गोपाल कृष्णाचा जय जयकार केल्यानंतर हातातली गुलाल बुक्का, अबीर, फुलं, तुळशी मंजिरी, हार भगवंताला समर्पण करा. तो श्लोक श्रीकृष्ण जन्माचा आता मी म्हणतोय. मी अशी कल्पना करतोय की आपण सगळ्यांनी कृष्ण जन्माची तयारी करूनच आजच्या कथेला आपण श्रवणा करता बसला असाल. जर आपल्याजवळ काही नसेल ना, तर मानसिक दृष्ट्या हातामध्ये अक्षत फूल घेऊन बसा. भगवंताला मानस पूजा फार आवडते, भगवंताला मानस पूजा फार प्रिय आहे. मनानेच भगवंताला सगळे उपचार समर्पण करायचे आणि ते सगळ्यात अगोदर देवाला पोहोचतात. बरं का, हार फुलं नसतील तर गडबड करू नका. अशी कल्पना करा की मी हातामध्ये हार फुलं, अभिर, गुलाल बुक्का, तुळशी मंजिऱ्या घेतल्या आहेत, अक्षत घेतली आहे भगवंताच्या जन्मकाळी वाहण्यासाठी. आणि हा श्लोक पूर्ण झाल्यानंतर, गोपाल कृष्णाचा जय जयकार केल्यानंतर मी ते भगवंताला समर्पण करतोय. हा भाव अंतःकरणात ही कथा ऐकत असताना निर्माण करा. तुम्ही मानसिक दृष्ट्या वाहिलेली गुलाब, पुष्प, तुळशी मंजिरी, आबिर, गुलाल भगवंतापर्यंत नक्की पोहोचेल, हा मला आत्मविश्वास आहे. गोपाल कृष्णाचा जन्म आपण श्रीमद भागवतातील त्याच्या जन्मश्लोकाने करूयात, जो की व्यासांनी रचलाय, परीक्षितांनी राजा परीक्षितीला सांगितलाय, सूतांनी शौनकांना सांगितलाय. आणि त्याच श्लोकाचं यथोचित वर्णन श्रीधर स्वामींनी आपल्या हरिविजय ग्रंथामध्ये या कृष्ण जन्म प्रसंगी केलंय. तमद्भुतम बालकमम्बुजे क्षणम, चतुरभुजम शंख गदायुधार्युधम, श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं, पीतांबरं सांद्र पयोध सौभगम. तमद्भुतं बालकमम्बुजे क्षणं, चतुरभुजं शंख गदायुधार्युधं, श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं, पीतांबरं सांद्र पयोध सौभगम. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभु पंढरीश पांडुरंग स्वरूपी गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल. बरोबर मध्यरात्री 12 वाजता भगवंतानी त्या मथुरेच्या कोठडीमध्ये वसुदेव देवकी समोर आपलं चतुर्भुज रूप प्रगट केलं महाराज. मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परमपुरुष आणि चतुर्भुज ऋषिकेश निमासुर डोळस पै. म्हणले माझ्या आईला अगोदर पुष्कळ त्रास झालेला आहे माझ्या 7ही भावाच्या जन्माचा. आता मला तिला प्रसूती वेदना द्यायच्या नाहीत, हे भगवंतानी पूर्वीच ठरवलं होतं. म्हणून भगवंतानी आयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला.
दशरथे मारिला तोची होता मास, दशरथे मारिला तोची होता मास. मोठा आनंदी आनंद झाला महाराज. विमानांची दाटी अंतरिक्षी देव आणि करिता ती सर्व गर्भस्तुती किंवा मयुरादी पक्षी नृत्य करिता ती नद्या वाहता ती दोही थड्या. भगवंताच्या जन्माच्या वेळेला काय काय घडलं प्रकृतीमध्ये त्याचं वर्णन नामदेवरायांनी आपल्या आणखीन त्या ठिकाणी गाथ्यात केलेलं आहे. भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंदांतरी सकळांच्या, विमानांची दाटी सुरवर येते अन गंधर्व गाता ती स्वप्तस्वरे, मंद मंद मेघ गर्जना करीत अन वाद्ये वाजता ती नाना परी, नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती अन अप्सरा नाचती आनंदाने, अप्सरा नाचती आनंदाने. एवढा आनंद सगळ्यांना झाला महाराज. बरं, देव ज्या वेळेला अवतरतो ना त्यावेळेला पृथ्वीचा असा एकही काना कोपरा एकही कण असा शिल्लक राहत नाही की त्याला आनंद होत नाही. आमच्याकडे भगवंताचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. भगवंताचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे आणि सत्पुरुषांची पुण्यतिथी साजरी करण्याची प्रथा आहे. का बरं ही प्रथा आहे? म्हणजे याचं कारण असं आहे की म्हणजे भगवान ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला भगवान आपलं अवतार कार्य निश्चित करून जन्माला आलेला असतो आणि भगवान अवतार घेऊन परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे आपलं कार्य करणार असतात. म्हणून सृष्टीतल्या कणाकणाला सृष्टीवरच्या मनाला आनंद होतो. म्हणून भगवान अवतार घेतात त्या प्रसंगी आनंदोत्सव म्हणून जयंती. आणि सत्पुरुषांची पुण्यतिथी का? कारण सत्पुरुष किंवा भगवंत सोडून इतर सर्व जीव केव्हा जन्माला आले याला महत्व नाही, किती जगले याला महत्व नाही, कसे जगले याला महत्व आहे. बरं का? म्हणून सत्पुरुष ज्या दिवशी इहलोक त्यागतील, इहलोकातील आपल्या कार्याची परिसमाप्ती करून भगवतपदी लीन होतील ती तिथी पुण्यतिथी. म्हणून सत्पुरुषांची पुण्यतिथी, साधूंची पुण्यतिथी, संतां म्हणून सत्पुरुषांची पुण्यतिथी, साधूंची पुण्यतिथी, संतांची पुण्यतिथी, देवाची जयंती. संत अशा वेळेला अवतार धारण करतात की त्यांचा वेगळा जन्मोत्सव साजरा करण्याची आवश्यकताच नसते. आज प्रभू गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव ज्या क्षणी, ज्या वेळेला, ज्या तिथीवर, ज्या वारावर, ज्या मुहूर्तावर, ज्या योगावर ते भगवंताचा जन्म झाला, बरोबर त्याच तिथीला, त्याच वाराला, त्याच मुहूर्तावर, त्याच योगावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झालेला आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तिर भगवान हराहा सोपानो साक्षात ब्रह्मा आणि मुक्ताख्यात ज्ञानचित्तला. भगवंत आणि भक्त यांचं एवढं ऐक्य असावं लागतं. बरं का? बरोबर दुपारी 12 वाजता सूर्यवंशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म आणि बरोबर दुपारी 12 वाजता एकीकडे रामजन्म होतोय आणि एकीकडे सूर्याजी पंतांना नारायण नावाचं बालक जन्माला येत आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेगळा आनंदोत्सव समर्थ रामदास स्वामींच्या जन्माचा करावाच लागला नाही.
प्रभू श्रीरामचंद्र हे समर्थांचं उपास्य दैवत. ज्या वेळेला, ज्या तिथीला, ज्या मुहूर्ताला, ज्या बारी, ज्या योगावरते प्रभू श्रीरामचंद्र अवतरले, त्याच क्षणी सगळं अगदी तसंच पंचांगातलं घटित गणित जुळून समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालाय महाराज. देव आणि भक्त दुजा नाही विचार, देव आणि भक्त दुजा नाही विचार, नाही विचार दुजा नाही विचार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. इतका एक विचार देवाचा आणि भक्ताचा असतो महाराज. देव आणि भक्त दुजा नाही विचार. म्हणून देव ज्या क्षणी जन्माला येतात, ज्या दिवशी जन्माला येतात, तो दिवस आनंदाचा, तो दिवस परम सौभाग्याचा. प्रभू गोपाल कृष्णाची कितवी जयंती आपण आज साजरी करतो आहोत, कुणाला सांगता येणार नाही. पण प्रभू गोपाल कृष्ण ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशीपासून प्रत्येक वर्षी श्रावण वद्य अष्टमीला भगवान प्रभू गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, फक्त आशिया खंडात नाही, बरं का, फक्त विश्वात नाही, अनंत कोटी ब्रह्मांडात साजरा होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. केवढं मोठा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज प्रत्येक जण करतोय युगंधर भगवान प्रभू गोपाल श्री कृष्णाच्या जन्माची आठवण. आपल्या घरातल्या माणसांचे वाढदिवस, आपल्या घरातल्या माणसांची जन्मवेळ, आपल्या घरातल्या माणसांची जन्मतिथी आपल्या लक्षात राहत नाही. आपलीच जन्मवेळ काय होती, तारीख जरी लक्षात राहिली तरी आपली जन्मतिथी काय होती, आपला जन्मवार काय होता, त्या दिवशी कोणता योग होता, कोणतं करण होतं, कोणतं मुहूर्त होतं, हे आपल्या लक्षात राहत नाही. ज्यांना आपण जन्म दिला त्यांच्या जन्मतिथी आपल्या लक्षात राहायला तयार नाहीत. ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांच्या जन्मतिथी आपल्या लक्षात राहायला तयार नाहीत. भगवंताचं चरित्र एवढा अलौकिक आहे, भगवंताचं चरित्र एवढं दिव्य आहे, भगवंताचं चरित्र एवढं परम कल्याणप्रद आहे. भगवंताच्या जन्माची तिथी, जन्माची वेळ, जन्माचं नक्षत्र, जन्माचं मुहूर्त युगानुयुग होऊन गेली तरी देखील सगळ्यांच्या लक्षात आहे आणि सगळेजण त्याचा जन्मोत्सव आजही आनंदाने साजरा करतात. जे देव मानत नाही त्यांच्यासाठी हे एक मोठं कोड आहे महाराज. आज नास्तिकांसमोर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांच्या समोर, बरं का, पुरोगाम्यांच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आजच्या दिवशी. तुम्ही जर म्हणता देव नाही, तर देवाचा जन्मोत्सव आम्ही इतक्या वर्षापासून साजरा करतो आणि अगदी मनापासून साजरा करतो. आम्ही आमच्या घरातल्या माणसाचा जन्मोत्सव एवढ्या आनंदाने साजरा करत नाही जेवढ्या आनंदाने आम्ही देवाचा जन्मोत्सव साजरा करतो. या जगात देव आहे, नव्हे नव्हे आहेच, याच हे द्योतक आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आमचा भगवान या क्षणी अवतरला, मथुरेत अवतरला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. भगवंतानी चतुर्भुज रूपामध्ये आणखीन त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती, असंभाव्य पडली दीप्ती, आणि ते जे 10 दिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य. बरं का, भगवंताची परमतेज पुंज दीप्तिमान मूर्ती 8 वर्षाची चतुर्भुज स्वरूपातली वसुदेव देवकींच्या समोर प्रगट झाली महाराज. बरं का, देवकीच्या समोर भगवान उभे राहिले.
म्हणले भगवंताच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे, अतिशय सुंदर आहे. आणि ते गोपाळ कृष्ण जयंतीच्या दिवशी जरूर ऐकावं, लक्षपूर्वक ऐकावं, सर्वांगाचे कान करून ऐकावेत. इतकं सुंदर वर्णन त्या भगवंताच्या मूर्तीचं केलेलं आहे. इथून पुढचा या प्रवचनातला, या कथेतला एक क्षणही चुकू नका. सर्वांगाचे कान करून ऐका. इंटरनेटचे अडथळे जरी आले तरी देखील पुन्हा आपण ही कथा सुरू करू. प्रत्येक शब्द न शब्द सर्वांगाचे कान करून कानामध्ये साठविण्याचा प्रयत्न करा. न जाणो हे वर्णन तुम्हाला पुन्हा कधी कुठे ऐकायला मिळेल न मिळेल, वाचायला मिळेल न मिळेल. बरं का? भगवान कसे होते हो? म्हणले भगवंताच्या पदकमळीचा आमोद सेवण्याकरता भ्रमरी जाहली क्षीराब्धी तनया. भगवंताच्या पायाची जी 10 बोट आहेत त्याची कल्पना अशी केलेली आहे की हे भगवंताचं पदकमळ आहे आणि त्या पदकमळातला मकरंद सेवन करण्याकरता क्षीराब्धी तनया म्हणजे समुद्रकन्या महालक्ष्मी जणू काही भ्रमरी बनली आणि ती तिथेच थांबली. सर्व काळ न विसंबे पाया आणि कृपण जैसा धनाते. म्हणले धनाची देवता लक्ष्मी, तिला सर्वजण चाहतात, पण ती कोणाला चाहते? म्हणले ती भगवंताच्या पदकमळाला चाहते. म्हणून ती एक क्षण देखील भगवंताचं पदकमळ, भगवंताचं पादसंवाहन सोडून जाण्याकरता तयार नाही. म्हणले भागीरथी चरणी उद्भवली. म्हणले भागीरथी गंगा, तिला विष्णुपदी असं म्हणतात आणि ती भगवंताच्या पदकमळातून उद्भवलेली आहे. आणि सागरी ते एक जाहली आणि परी नवी संबे निजमुळीन कदा काळी सुटे ना. म्हणले ती सागराला पुढे जाऊन मिळाली, पण ती भगवंताच्या चरणातून निघालेली आहे. तिची अखंड धारा भगवंताच्या सव्य पायाच्या अंगठ्यातून वाहते, म्हणून तिला विष्णुपदी असं म्हणतात. बरं का? ती भगवंताला विसरायला तयार नाही. ती भगवंताची मुलगी आहे भागीरथी. अरुण बालार्क संध्याराग दिव्य रत्नांचे काढिले रंगन तैसे तळवे आरक्त सुरंगन श्रीरंगाचे शोभती. म्हणले भगवंताच्या पायाचे तळवे कसे होते? म्हणले भगवंताच्या पायाचे तळवे अरुण बालार्क संध्याराग. म्हणले ज्या वेळेला सूर्योदय होतो, या शब्दाचा अर्थ मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो. ज्या वेळेला सूर्याचा उदय होतो, अरुण बालार्क संध्याराग, तो संध्या समय असतो, रात्र संपते, दिवस उजाडतो, तीही एक संध्याच आहे. बरं का? तो प्रातः संध्या राग जो काही आहे अरुण बालार्काचा, म्हणजे आणखीन त्या ठिकाणी बाल सूर्याच्या वेळेला आकाशामध्ये जसा आरक्त वर्ण तयार होतो, त्या आरक्त वर्णाचे भगवंताच्या पायाचे तळवे होते. म्हणले जणू काही दिव्य रत्नांचे काढिले रंग, सगळ्या दिव्य रत्नाचे रंग काढले ते एकत्र केले, तसे भगवंताचे तळवे आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती, असं श्रीधर स्वामी वर्णन करतात. म्हणले चंद्र भगवंताचं ते दैदिप्यमान रूप पाहून क्षयरोगानं कष्टी झाला. चंद्र क्षयरोगे जाहला कष्टी, मग राहिला चरणांगुष्टी, की दशदा होऊन दाही बोटीन सुरवाडीला शशितो. म्हणले तो चंद्र भगवंताचे हे रूप पाहून त्याला क्षय झाला. तो म्हणला मी स्वतःलाच सुंदर समजत होतो, पण खरं सौंदर्य कुठे आहे? तर म्हणले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. एवढं सुंदर भगवंताचे ते रूप चंद्राने पाहिलं. त्याने आणखीन हाय खाल्ली, तो क्षयरोगी झाला. म्हणले त्याला आणखीन त्या ठिकाणी स्वतःचं 10 भागात विभाजन केलं, की दशधा होनी दाही बोटी सुरावाडीला शशितो. भगवंताच्या 10 बोटामध्ये त्याची 10 शकलं झाली, ती एका एका बोटात जाऊन बसली. एवढे भगवंताच्या चरणाचे नख सुंदर होते महाराज. चंद्रासारखं सौंदर्य भगवंताच्या पायाच्या नखाचं होतं. ज्या वेळेला भगवान सुरसन काय अर्थ सुचविला. म्हणले भगवंताच्या पायावरती काही चिन्ह होती. कुठली कुठली चिन्ह होती? म्हणले वज्राचं चिन्ह होतं, ध्वजेचं चिन्ह होतं, पद्माचं चिन्ह होतं, अंकुशाचं चिन्ह होतं, ऊर्ध्व रेखा होती आणि चक्राचं. म्हणले या सगळ्या आणखीन त्या ठिकाणी चिन्हांचे अर्थ काय? वज्राचा अर्थ काय? ध्वजाचा अर्थ काय? पद्माचा अर्थ काय? अंकुशाचा अर्थ काय? चक्राचा अर्थ काय? ऊर्ध्व रेखेचा अर्थ काय?
प्रत्येक आणखीन त्या ठिकाणी जी काही सामुद्रिक चिन्ह भगवंताच्या पाऊलावरती होती त्या सगळ्या चिन्हांचे अर्थ श्रीधर स्वामींनी सांगितले. म्हणले आणखीन साधकासी ऊर्ध्वरेखा ऊर्ध्व मार्ग दावी देखा अन सत्वशीळ प्रेमळ भाविकान ऊर्ध्व संकेत दावी तसे. म्हणले ऊर्ध्वरेखा भगवंताच्या पाऊलावरते उभी रेष कशासाठी होती. म्हणले आणखीन त्या ठिकाणी साधकानी कायम आपल्या साधनेसाठी उभं असावं, उत्तिष्ठ जागृत, बरं का, कायम जागृत असावं, उभं असावं आपल्या साधना मार्गामध्ये, आपल्या परमार्थासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधकाने कायम उभा असावं. आणि जो साधक कायम उभा असतो ना त्याला आणखीन ऊर्ध्व दिशेला गती मिळते. सात्विक प्रेमळ भाविका आणि ऊर्ध्व संकेत दावीत असे. जे वैष्णव आहेत त्यांचा गंध देखील ऊर्ध्व पुंड्र असतो. तो उभा पट्टा काय दाखवतो. म्हणले ऊर्ध्व मूलमद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. ऊर्ध्व दिशेला आणखीन सद्गती प्राप्त करून घेण्यासाठी साधकानं कायम उभा असावं हे त्या ऊर्ध्व रेखेनं सुचविलंय भगवंताच्या पायावरच्या. म्हणले भगवंताच्या पायावर ते आणखीन त्या ठिकाणी अंकुशाचं चिन्ह कशासाठी आहे. अंकुश हत्तीला आणखीन त्या ठिकाणी नियंत्रणात आणण्यासाठी जे आयुध वापरलं जातं त्याचं नाव अंकुश असं आहे. हत्तीवर ते अंबारीत राजा बसतो आणि समोर जो माहूत आहे ना तो माहूत त्या हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी अंकुशाचा आणखीन त्या ठिकाणी उपयोग करत असतो. म्हणजे भगवंताच्या पायावर अंकुशाचं चिन्ह का त्याचं आणखीन त्या ठिकाणी विस्तृत स्पष्टीकरण श्रीधर स्वामींनी दिलं. ते म्हणतात विद्यामध्ये जाहले जे मस्त कोणासी न लेखिती गज उन्मत्त अंत्यासी आकर्षावया वैकुंठनाथ क्षमांकुश धरीपदी. म्हणले जे अहंकाराने मदमस्त झाले, विद्येच्या मदानी मदमस्त झाले, जे संपत्तीच्या मदानी मदमस्त झाले, म्हणले कोणाला कशाचाही उन्माद होऊ द्या, भगवान अशा उन्मत्त झालेल्या हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणले त्याच्या पायावर ते अंकुशाचं चिन्ह आहे. भगवंतानी चांगले चांगले जरासंधासारखे, भौमासुरासारखे, कंसासारखे, शिशुपालासारखे उन्मत्त झालेले मोकळे केले. महाराज मोकळे केले. भगवंताच्या पायावर ते अंकुशाचं चिन्ह होतं. पद्मका धरिले पायी पद्मावसे तया ठाई आणि काटे प्राप्त नाही घोर तप आचरता. बरं का. म्हणले पद्म म्हणले कमल पुष्पाचं चिन्ह भगवंताच्या पायाच्या तळव्यावर का होतं. म्हणले पद्मावसे ते ठाई म्हणले तिथे कमलजा बसते ना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. म्हणले ती पायाजवळ बसते कमलजा. पद्मा तिचं एक नाव आहे पद्मा, लक्ष्मीचं दुसरं नाव आहे पद्मा, म्हणून तिच्यासाठी ते पद्म. बरं का. आणि का ते प्राप्त नाही आणि घोर तपाचरता. म्हणले तिची जागा कोणालाच घेता येणार नाही कितीही घोर तपाचरण केलं. जी आदिमाया महालक्ष्मीची जागा आहे भगवंताच्या पायाजवळची ती कोणाला घेता येणार नाही. म्हणून तिची आठवण राहावी म्हणून पायावर ते पद्म आहे. अहंकार पर्वत थोर भक्तांसी बाधक जड फार आणि तो फोडावया वज्रन हारीने पायी धरी गेले. म्हणले भक्तांना जर अहंकार झाला तर त्या अहंकाराचे पर्वतावर पर्वत निर्माण होतात. म्हणले ते भक्तांचे अहंकाराचे पर्वत फोडून काढण्याकरता भगवंताच्या पायावर ते वज्राचं चिन्ह आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. जो खरा विष्णुदास आहे, जो खरा भाविक आहे, जो खरा वैष्णव आहे, जो खरा हरिभक्त आहे त्याला अहंकार नसावा. आणि जर त्याला अहंकार झाला ना तर भगवान त्याचा अहंकार फोडून काढतात त्या वज्राने. म्हणून भगवंताच्या पायावर ते वज्रचिन्ह आहे. की जे चरण लक्षण जहाज वरी विशाळ भक्ती ध्वज आणि भक्त तारावया अधोक्षज सदा उदित वाटप आहे. जीव शरण येती जडरूप त्यांचे छेदावया सर्व पाप आणि चक्र पायी दैदिप्यन तेजामुप झळकत असे. बरं का. म्हणले आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या पायावर ध्वज काय. म्हणले भगवंताचे पाय हे भक्तांसाठी जहाज आहेत भवसागरात तरुण नेणारे. म्हणले आणि जहाजावर ते
जसं शीड असतं जहाजावर ते लावलेलं, बरं का, तसं भगवंताच्या या चरण कमलावरचा हा ध्वज म्हणजे भगवंत ज्या भक्तांना आपल्या चरणरूपी जहाजातून पहिलं तीराला भवसागरात नेऊन सोडतात, त्या जहाजावर ते लावलेलं शीड म्हणजे भगवंताच्या तळव्यावरचा हा ध्वज आहे, बरं का. जीव शरण येती जडरूप, त्यांचे छेदावया सर्व पाप, आणि चक्रपायी दैदिप्यं तेज अमुप झळकतसे. म्हणले जे जीव भगवंताला शरण येतात ना, ते जीव त्यांच्याकडून अनंत जन्मी अनंत प्रकारची नानाविध पाप घडलेली असतात, आणि ती अनंत जन्मीची नानाविध पाप छेदन करण्याकरता भगवंताच्या तळव्यावर ते म्हणले. आणखीन त्या ठिकाणी चक्राचं चिन्ह, आणखीन त्या ठिकाणी भगवान जन्माला आल्यावर ते होतं, बरं का. अशा रीतीनं वज्र, ध्वज, पद्म, अंकुश, ऊर्ध्वरेखा आणि चक्र ही जी आणखीन त्या ठिकाणी सामुद्रिक चिन्ह भगवंताच्या पायावर ते होती, त्यांचे अर्थ श्रीधर स्वामींनी श्री हरिविजयात आपल्याला सगळ्यांना सांगितले. प्रपदे दिसती विमल, घोटी त्रिकोण सोज्वळ, आन इंद्रनीळमणी सुढाळ, परी उपमे पुरेना, तळवे आरक्त विराजती, की बहुश्रमली सरस्वती, म्हणून घ्यावया विश्रांती, तळवा हरिली हरीच्या, विश्वाची पापे किती हरावी, म्हणून श्रमली जान्हवी, आणि शुभ्र वाकी रूप जाहली बरवी, आणि म्हणून सत्कवी वर्णिती हो, कालिंदी कृतांताची भगिनी, ऐसे बोलिजे सर्वजनी, तो अपवाद चुकवावया लागुनी, आणि मांड्या सुनीळ झाली हो. भगवंताच्या एका एका अवयवाचं वर्णन केलेलं आहे महाराज. भगवंताच्या तळव्याचं वर्णन झालं. म्हणले प्रपदे म्हणजे भगवंताची पाऊलं अतिशय विमल होती, त्याचा घोटा त्रिकोणाकृती सुवजोळ होता, जणू काही इंद्र नील मण्याप्रमाणे सुढाळ असा भगवंताच्या पावलावरचा तो घोटा होता. आणि भगवंताची ती पावली आणि विश्रांती घ्यावया भगवंताच्या तळव्यावर जाऊन राहील. म्हणले विश्वाची पाप हरण करणारी जी काही जान्हवी गंगा आहे, ती भगवंताच्या या पायातली वाकी बनली, बरं का. विश्वाची पापे किती हरावी, म्हणून श्रमली जान्हवी, आणि शुभ्र वाकी रूप जाहली बरवी, आणि म्हणून सत्कवी वर्णिती हो. ती भगवंताच्या पायातली वाकी झाली महाराज. वाकी, वाकी असते ना लहान पायाच्या बाळामध्ये, ती वाकी भगवंताच्या पायातली म्हणजे जान्हवी भागीरथी गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा हो, वाचे म्हणता गंगा गंगा. ती गंगा जान्हवी भगवंताच्या पायी वाकी झाली महाराज. कालिंदी कृतांताची भगिनी, कालिंदी यमाची बहीण यमुना, म्हणले ऐसे बोलिजे सर्वजनी, आणि तो अपवाद चुकवावया लागुनी, मांड्या सुनीळ जाहली हो. म्हणले कृतांत काळ यम, त्याची बहीण, तिचं नाव होतं कालिंदी, कारण तिचं काळं पाणी ना. जान्हवीचं शुभ्र पाणी, हिचं काळं पाणी. म्हणले देवा माझ्यावर हा मोठा अपवाद आहे, कुणी मला काळीच म्हणतो. भगवान म्हणले काही हरकत नाही, तू माझ्या मांड्या हो. भगवंताच्या मांड्या बनली ती यमुना, बरं का. ऐसी हरिपदी त्रिवेणी सुरंग, अज्ञान छेदक दिव्य प्रयाग, आणि अक्षयवट सुरंगन ध्वजांकुश तेची पै. म्हणले हरिपदी अशी आणखीन त्या ठिकाणी त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. गंगा यमुना या दोघी आणि साक्षात आणखीन त्या ठिकाणी स्वयमेव भगवान, असा हा त्रिवेणी संगम प्रयागराजासारखा भगवंताच्या पायात जुळून आला. ऐसी हरिपदी त्रिवेणी सुरंग, अज्ञान छेदक दिव्य प्रयाग, आणि अक्षयवट सुरंगन ध्वजांकुश तेची पै. म्हणले त्या तिथे प्रयागराजला अक्षयवट आहे. म्हणले भगवंताच्या पायावरचे ध्वजांकुश हाच अक्षयवट श्रीधर स्वामी सांगतात. चरणी सुरवाडले प्रेमळ, तेची तेथे पूर्ण मराळ, आणि बाकी बरी रत्ने तेजाळन तेजोनिधी तपती ते. प्रयागी मोक्ष ठेविता देह, येथीच्या श्रवणे होय विदेह, आणि भावे माघमासी निस्सेंदेह, आणि त्रिवेणी माधव से विजय. म्हणले प्रयागला गेल्यावर ते तरी प्रयागला आपण गेलो आणि आपलं देहपतन झालं, आपला देह ठेवला तर मोक्ष आहे. पण म्हणले
हा भगवंताच्या बालरूपाचं वर्णन करणारा त्रिवेणी संगम जे श्रोते ऐकतील तो प्रयागराज रूपी त्रिवेणी संगम म्हणले कथा ऐकता ऐकता भगवंताचे गुण लीला नाम ऐकता ऐकता तुम्हाला सहज मोक्ष देईल. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. भगवंताचं नाम घेत असताना भगवंताचं हे जर स्वरूप वर्णन केलं ना महाराज तर कित्येकांना मोक्षाची प्राप्ती झाली. हो, मोक्षाची प्राप्ती झाली. भागीरथी गंगा यमुना यांचा संगम जिथे आहे ना तिथे जाऊन या देहाचं पतन झालं तर मोक्ष आहे. पण म्हणले ही माझी कथा हरिविजयाची जो कोणी ऐकेल आणि हा अध्याय जो कोणी ऐकेल त्याला हा अध्याय ऐकता ऐकताच मोक्ष आहे. इतकं सुंदर वर्णन हरिविजयामध्ये श्रीधर स्वामी करतात. म्हणून प्रयागी मोक्ष ठेविता देह येथीच्या श्रवणे होय विदेह अनभावे मागमासीन संदेहन त्रिवेणी माधव से विजय. म्हणले तिथे देह ठेवल्यावर मोक्ष आहे पण हे कथामृत पान करताना देहीच विदेही अवस्था श्रोत्यांना अनुभवता येणार. त्या प्रयागी जाता कष्ट हा ध्यानीच होतो प्रगट आणि या प्रयागी नीलकंठन क्षेत्र संन्यास घेत पै. बरं का, म्हणले त्या प्रयागराजला जायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. या प्रयागराजला जायला कष्ट घेण्याची गरज नाही. डोळे मिटा आणि मी जे वर्णन करतोय ते भगवंताचं ध्यान डोळ्यापुढे आणा. तुम्हाला कष्ट होणार नाहीत. तुम्हाला जागच्या जागेवर क्षेत्र संन्यास मिळेल आणि भगवंताच्या ध्यानाची अनुभूती घेऊन परमसुखाची प्राप्ती करून घेता येईल. म्हणून आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या या बालरूपाचं वर्णन सर्वांगाचे कान करून श्रवण करा. वाकीने पुरे तोडर करीती दैत्यांवरी गजर पोटाऱ्या जंघा सुकुमारन श्याम सुंदर दिसती पै. की ते सरळ कर्दळी स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कोंभ आणखी शोधुनिया सुनिळ नभ जानू जंगा होतिल्या. की मिळवणी सहस्त्र सौदामिनी शीतळ होऊनी पित वसनी अंजडल्या चंचल पल टाकुनी हरिजगनी सर्वदा. कटिमेघळेचे तेजागळे दिव्य रत्ने मिरवती सुढाळे की एका हरी सूर्यमंडळे हरिजगनी जडली पै. नाभी वर्तुळ गंभीर जैसा का बाल भास्कर ते उद्भवला चतुर्वक्त्र आणि सृष्टीची आदिकाळी. उदरी त्रिवळी सुकुमार कौस्तुभ तेजे झोंबे अंबर आणि वैजयंती मुक्ताहारं चरुणांगुष्टा पर्यंत पै. किती वर्णन करायचं भगवंताच्या प्रत्येक अवयवाचं एका तासाच्या प्रवचनामध्ये. बरं का, एका एका ओवीवर ते तास तास प्रवचन करावं. बरं का, संपूर्ण चातुर्मास अशा रीतीनं भगवंताच्या चरणी पूर्ण करावा. ही तर खरी चातुर्मास चैतन्य साधना आहे. भगवंताच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन केलं. बरं का, भगवंताच्या पायावरती जी नेपुर आहेत तोडर आहेत ती दैत्यांवर ते गजर करतात. पोटऱ्या जंघा अतिशय सुकुमार आहेत भगवंताच्या. जणू काही ते कर्दळीचे स्तंभ आहेत. जणू काही ते गरुड पाचूंचे उगवलेले कोंब आहेत. म्हणले भगवंतानी जो पितांबर नेसलेला होता तो पितांबर कसा होता की मिळोनी सहस्त्र सौदामिनी शीतळ होऊनी पीत वसनी जडल्या चंचल पण टाकुनी हरिजगनी सर्वदा. भगवान ज्या वेळेला 8 वर्षात्मक बालकाच्या रूपात देवकी समोर प्रगट झाले त्यावेळेला भगवंतानी जो पितांबर नेसला होता तडित प्रभाव सुंदरम. पांडुरंगाष्टकात श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वर्णन केले. म्हणले भगवंताचा जो पितांबर होता तो पितांबर एवढा दैदिप्यमान होता की हजारो विजा मिळवणी सहस्त्र सौदामिनी शीतळ होऊनी पीत वसनी. म्हणले हजारो विजा एकत्र आल्या त्या शीतळ झाल्या भगवंताच्या त्या पितांबरामध्ये जाऊन जडल्या. त्यांनी आपला चंचल मला टाकून दिला. एवढा दैदिप्यमान. भगवंताच्या कमरेवर ते मेखळा होती. कटी मेकळेचे तेजा आगळे दिव्य रत्ने मिरवती सुढाळे की एका हरी सूर्यमंडळे हरी जगनी जडली पै.
भगवंतानी कमरेवर ते मेखळा बांधली होती. त्या मेखळेला दिव्य रत्न जडविलेली होती. जणू काही अनेक सूर्यमाला, अनेक सूर्यमंडळ त्या रत्नांच्या स्वरूपात त्या मेखलेला जडविलेली होती. आणि भगवंताचा तो जो काही जघन प्रदेश आहे, भगवंताचा तो जो काही जानू प्रदेश आहे, तो अतिशय शोभिवंत दिसत होता. म्हणले उदरी त्रिवळी सुकुमार कौस्तुभ तेजे शोभे अंबर अन वैजयंती मुक्ताहारं चरुणांगुष्ठा पर्यंत पै. म्हणले भगवंतानी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, त्या कौस्तुभमण्याच्या तेजानं सगळं अंबर आणखीन त्या ठिकाणी शोभायमान झालं होतं. भगवंताच्या गळ्यात आपाद मस्तक पर्यंत आणखीन चरणांगुष्ठापर्यंत वैजयंती माला शोभून दिसत होती. एवढे सुंदर भगवान दिसत होते. वक्षस्थळी श्रीवत्सलांचन सव्यभागी शोभायमान अन वामभागी श्रीनिवेदन वास्तव्य स्थळ श्रीजय. शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज बाहू उत्तमोत्तम की धर्मार्थ मोक्ष काम आणि चारी पुरुषार्थ उभारिले. 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म होतं. या शंख चक्र गदा पद्मांचे देखील अर्थ आहेत. जणू काही ते 4 पुरुषार्थ भगवंतानी आणखीन त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. धर्मरूपी, अर्थरूपी, कामरूपी, मोक्षरूपी 4 पुरुषार्थ भगवंतानी आपल्या हातामध्ये धारण केलेले आहेत. भगवंतासारखा पूर्ण ब्रह्म सनातन पूर्ण पुरुष केवळ भगवान, म्हणून 4ही पुरुषार्थ त्याच्या हातात आहेत. पांघुरला जो पितांबर जडित पल्लव मनोहार की तेणे रूपे सहस्त्रकरण अवतरला भासत असे. भगवंताच्या खांद्यावर ते भगवंतानी एक पितांबर पांघरलेला होता. म्हणले तो पितांबर कसा होता, तर तो पितांबर म्हणले जडित पल्लव मनोहर, म्हणले त्याच्या पदरावर ते आणखीन त्या ठिकाणी रत्न जडित असा तो पदर होता. सांदणे शोभे शुद्ध निराळी तैसी उटी अंगी भासली आणखी इंद्र निळा गवसणी घातलीन काश्मीराची सुरंग. म्हणले भगवंताच्या अंगावर ते दिव्य चंदनाची उटी लावलेली होती आणि ती दिव्य चंदनाची उटी अतिशय सुंदर शोभिवंत दिसत होती. म्हणले इंद्रनील आणखीन त्या ठिकाणी मण्यांसारखी अतिशय सुंदर अशी ती उटी त्या आणखीन भगवंताच्या शरीरावर ते विराजमान झालेली होती. कंबुकंठ विराजमान नासिक सरळ सुहास्य वदन आणि मंदस्मित झळकती दशनन चंद्र तेज उणे पै. भगवंताचा कंठ कंबू कंठ होता. शंखाच्या आकाराचा भगवंताचा कंठ होता. कंबू कंठ म्हणजे शंखाचा आकार जसा निमुळता असतो तशी निमुळती ग्रीवा निमुळती मान भगवंताची होती. आणि भगवान मंद स्मित करत होते. मंद स्मित भगवान करत असताना त्यांची जी काही दशन पंक्ती होती, त्यांचे जे काही दात होते ना, ते दात आणखीन त्या ठिकाणी त्या दातांच्या तेजापुढे चंद्राचं तेज उण आहे असं श्रीधर स्वामी सांगतात. कुंडले तळपती मकर आकार तेजे लखलखिले अंबर मज वाटे शशी दिनकरण हरिश्रोत्री लागले. मकराकार कुंडल होती. श्रीधर स्वामी म्हणतात मला तर वाटतं एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र भगवंताच्या कानात कुंडल रूपाने शोभिवंत दिसत होते. कृष्ण तरुच्या सुरवाडे अलंकारासी प्रभाचडे आन कपाळी टिळक निवाडेन मृगमदाचा सतेज. म्हणले भगवंताच्या आणखीन रूप लावण्याचं जे काही वर्णन आहे, भगवंताच्या अंगावर ते जे अलंकार आहे त्या अलंकाराची एवढी सुखकर संगती आहे. आणखीन त्या सुखकर संगतीवर कडी जर कुणी केली असेल तर भगवंताच्या कपाळी जो गंध लावलेला आहे त्या गंधाने केलेली आहे. कपाळी टिळक निवाडे आणि मृगमदाचा सतेज. कपाळी भगवंतानी तिलक कशाचा धारण केलेला आहे? मृगमदाचा. मृगमदाचा म्हणजे कशाचा? म्हणले हरिणाला ज्या वेळेला आपल्या मदाचा स्त्राव होतो ना त्याच्या बेंबीतून, त्यावेळेला जो पदार्थ बाहेर पडतो त्याला कस्तुरी असं म्हणतात. मृगमद म्हणजे कस्तुरी. त्या कस्तुरीचा आणखीन केशरी गंध भगवंताच्या कपाळावर ते लावलेला आहे महाराज.
कल्पांतीचा सूर्य प्रगटला तैसा मुकुट तेजा वेगळा अन वरी दिव्यमणी मिरवला तो वर्णिला नवजाय. भगवंताच्या मस्तकावरचा जो मुकुट आहे ना, तो मुकुट जणू काही कल्पांतीचा सूर्य जसा दैदिप्यमान असतो तसा तेजस्वी मुकुट भगवंताच्या आणखीन मस्तकावर ते होता. आणि त्याच्यावरचा जो दिव्यमणी होता त्या दिव्यमण्याची वर्णनच करणं मी शक्य नाही, इतका तो दैदिप्यमान, इतका तो तेजपुंजमणी भगवंताच्या मुकुटावर ते विराजमान झालेला दिसत होता. बाहुदंडी कीर्तिमुखे हस्तकंकणी दिव्य सुरेखे आणि मुद्रिकांचे तेज झळकें चपळे हुनी विशेष. भगवंताच्या दंडावर ते कीर्तिमुख विराजमान होती, हातात कंकण होती, बोटामध्ये 10 बोटात दिव्य मुद्रिका होत्या आणि त्यांचं तेज विजेच्या तेजांहून देखील अधिक दैदिप्यमान होतं. ऐसा एकाएकी बंदिशाळे देवकी देखे घन सावळे आणि जीवाचे निंबलोण केले हरिवरुणी ते धवा. हे भगवंताचं स्वरूप चतुर्भुज रूपामध्ये देवकी मातेनं पाहिलं आणि तिनं आपल्या जीवाचं निंबळवून त्याच्यावरून उतरून टाकायला सुरुवात केली. आ हा 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 भगवान, एवढा सुंदर होऊन आलास माझ्यासाठी. भगवंताचे मटामटा मुके घ्यायला सुरुवात केली, भगवंताला साष्टांग नमस्कार घालायला सुरुवात केली, भगवंताला आलिंगन द्यायला सुरुवात केली, भगवंतावरून हात ओवाळून मोडून भगवंताला दृष्ट होऊ नये म्हणून दृष्ट काढून टाकायला सुरुवात केली. निंबलोण भगवंतावरून उतरू लागली बर का मानसिक दृष्ट्या देवकी. आणखीन त्या ठिकाणी आनंद न समाये अंबरी म्हणे भक्तवत्सला श्री हरी तू माझ्या निजोदरी आणि पुत्र होनी अवतरे. ते रूप पाहिलं भगवंताचं, भगवंताला साष्टांग नमस्कार घातला, तिचा आनंद गगनात मावेना. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला अशी तिच्या अंतःकरणाची अवस्था झाली आणि तिनं भगवंताला विनंती केली, भगवान माझ्या उदरातून आणखीन माझा मुलगा होऊन अवतार घे बर का. तू विश्वंबर बहुथोर परी लोक म्हणती माझा पुत्र अनाईसा होई तुरा दिवनेत्रन आळी माझी पुरवावी. म्हणले तू माझा बाळ हो. तू जर या स्वरूपामध्ये आणखीन त्या ठिकाणी राहिलास तर कुणीही हे खरं मानणार नाही की हा देवकीचा पुत्र आहे म्हणून. देवा, तू माझ्या उदरामधून अवतार घेणार होतास ना, तू बालक स्वरूपामध्ये अवतार घे. तू जर असाच राहिला तर कुणी म्हणणार नाही हा देवकीचा मुलगा आहे म्हणून बरं का. मला तुझ्या मातृत्वाचा बहुमान तू दे. म्हणून देवकीनं भगवंताजवळ हट्ट धरला आणि मग भगवान देवकीशी बोलू लागले. हरी म्हणे ते वेळा मी बालक होईना आवळीळा परी मध सत्वर गोकुळा आणि नेऊनिया घालावे. म्हणले आई मी लहान बालक होतो, मात्र एक गोष्ट करावी लागेल. मी ज्या क्षणी बालक होईल ना त्या क्षणी म्हणले मला आणखीन त्या ठिकाणी मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. म्हणले मी ज्या वेळेला बालक रूप धारण करेल त्यावेळेला मला इथे ठेवू नका, मला गोकुळात नेऊन नंदाच्या घरी सोडा. तेथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू वळीभद्र मग दोघे येऊनी साचारण दर्शना लागी तुमच्या. आईसे बोलुनी जगज्जीवन हास्यवदने अवलोकून अन आपुली योगमाया घालून देवकीसी मोहिले. सच्चिदानंद घननीळ देवकी पुढे जाहला बाळ अंतीस वाटले केवळ माझे उदरी जन्मला. पहिला प्रताप विसरली बाळ देखोनी घाबरली अन असंभाव्य प्रभा पडली बंदिशाळे न समाये. बरं का, भगवान तिला म्हणाले आई तुझी आज्ञा पालन करण्याकरता तर हा जन्म आहे बरं का. या जन्मामध्ये म्हणले आईची आज्ञा पालन करायची, मागच्या जन्मामध्ये म्हणले वडिलांची आज्ञा पालन करण्याकरता जन्म होता. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार, या अगोदरचा पूर्णावतार म्हणले वडिलांच्या पितृ आज्ञेच्या पालना करता होता. म्हणले हा जो अवतार आहे तो आईच्या आज्ञेच्या पालना करता. म्हणले तू म्हणशील त्याप्रमाणे वागेल. त्रैलोक्याचा धनी तो हा, देवकीसी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई. देवकीसी म्हणतो आई. आई म्हणून तिला हाक मारली. त्रैलोक्याचा आनंद देवकीच्या कानामध्ये साठविला असेल ज्याला पहिल्यांदा भगवंतानी तिला आई म्हणून हाक मारली. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर लिहिणे आई. कौशल्यविण रामन झाला, कृष्ण देवकी उदरी जन्मला. बर का, शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, म्हणून श्रीकाराच्या नंतर लिहिणे आई. तिच्या पायावर साष्टांग आनंद कोटी ब्रह्मांडाचा नायक नतमस्तक झाला असेल. तिला सांगितलं आई काही हरकत नाही, तू म्हणतीस ना बाळ हो, मी बाळ होतो, हे बघ मी बाळ झालो. फक्त मी बाळ झाल्यावर एक काम करायचं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला इथे मला ठेवू नका असं भगवान म्हणाले. आणि भगवंतानी आपलं चतुर्भुज रूप टाकून दिलं. भगवान करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, अन्बालम मुकुंदम मनसा स्मरामी. 4 हातांचा होता तो 2 हातांचा 2 पायांचा झाला. बालक आणखीन त्या ठिकाणी समोर दिसू लागलं मांडीवर ते खेळताना. भगवंतानी उजवा पाय आणखीन त्या ठिकाणी आपल्या हातात घेतला आणि त्या उजव्या पायाचा अंगठा भगवान चोखू लागले, हातपाय हलू लागले. मोठं गोड गोड गोजिर गोजिर आणखीन त्या ठिकाणी हास्य भगवान करू लागले. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. काय आनंद झाला असेल देवकीला. मात्र म्हणले एकाएकी चतुर्भुज रूप नष्ट झालं आणि बाळ म्हणल्याबरोबर हा खरंच बाळ झाला. आणि मग मात्र तिच्या अंगावर ते भीतीनं काटा आला आणि तिचं सगळं अंग शहारलं महाराज देवकीचं. बरं का, काही काळजी करू नको साई, आम्हाला गोकुळात नेऊन सोडा. तिथे माझा मोठा भाऊ आहे बलराम. थोड्याच दिवसात बलराम आणि मी इथे तुमच्या दर्शनाला येऊ. तुमचा जेवढा त्रास आहे ना तेवढा त्रास परिसमाप्त करू, काही काळजी करू नका असं सांगितलं भगवंतानी. भगवंतानी बालक रूप आणखीन त्या ठिकाणी धारण केलं. भगवंतानी आपल्या योगमायेचं स्मरण केलं आणि भगवान चतुर्भुज रूपातून बाळ झाले. पहिला प्रताप विसरली, बाळ देखोनी घाबरली आणि असंभाव्य प्रभा पडली बंदी शाळे न समाये. भगवंतानी योगमायेचं आवरण देवकीवर ते सुद्धा टाकलं आणि तिच्या फक्त एवढं लक्षात राहिलं, मजनी गोकुळाला मला गोकुळात नेऊन सोडा. आणि बाकीचं सगळं विसरून गेली. हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, हा चतुर्भुज रूपधारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा परमशक्तिमान भगवान आहे. हे सगळा पहिला प्रताप विसरली आणि तिची आत्मबुद्धी संपली. पुन्हा योगमायेनं तिची देहबुद्धी जागृत केली देवकीची. मग मात्र घाबरली बर का, बाळ देखोनी घाबरली, असंभाव्य प्रभा पडली आणि बंदी शाळे न समाये. रात्र जाहली 2 प्रहर, वसुदेवाला गाढ झोप लागली होती. वसुदेवासी उठवी सुंदर, म्हणे शब्द जाईल बाहेर तरी कंस धावेल पै. कोठे तरी कृष्ण लपवावा, बाहेर तर्क कळो न द्यावा.
आणि मौनीची हृदय धरावांतरीच लाभेल कृष्ण आहो उठा. म्हणले 8व्या जन्माला आला, अहो उठा उठा. वसुदेव झोपेतून खडबडून जागे झाले. म्हणले मोठ्याने आवाज करू नका वसुदेवा. बाळ जर थोडं जरी रडलं, थोडा जरी आवाज बाहेर गेला तर कंसापर्यंत वार्ता जायला वेळच लागायची नाही. कंस येईल आणि अगोदरचे 6 बाळ जसे मारून टाकले तसं याही बाळाला काही घातपात करील. शांत रहा. या बाळानं मला असं सांगितलंय, मला गोकुळाला नेऊन सोडा. ने गोकुळासी मज ये रीती देव देवे, आज्ञा पिला निज पिता वासुदेव देवे. विष्णुत्व दाऊनी शिशु जलजाक्ष झाला, तो चालिलाची उचलून अधोक्ष झाला. आपल्या योगमायेद्वारे वसुदेवाला देखील भगवंतानी ही प्रेरणा दिली, मला इथे ठेवू नका, लवकर मला आत्ताच्या आत्ता गोकुळात नेऊन सोडा, नंदाच्या घरी नेऊन सोडा. वसुदेव लवला हे धाविन्नला, श्रीकृष्ण हृदयी धरिला. मोठा आनंद झाला वसुदेवाला. हृदयाशी भगवान गोपाल कृष्णाला धरलं बर का वसुदेवाने. म्हणे कोठे लपवू याला, हा झाकीला नव जाय. म्हणले तू याला लपवा म्हणतीस, पण याला कुठे लपवू. अगं लपविल्यानेही जो लपला जात नाही तो हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. सूर्य काय मुष्टीत झाके, चंद्रन लपे कदा काखे, अन ऐरावत शक्राचा देखील लपे कैसा पर्णकुटी. म्हणले सूर्य काय एका मुठीत झाकला जातो का. म्हणले चंद्र आणखीन काय काखेमध्ये बगलेमध्ये लपून ठेवता येतो का. किंवा म्हणले इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती झाडाच्या पानामागे लपून ठेवता येत असतो का. म्हणले याला झाकलं तरी जो दिसल्याशिवाय राहत नाही, ज्याला झाकल्यानंतरही, तो म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान प्रभू गोपाल कृष्ण आहे. म्हणले हा झाकला जाणं शक्य नाही बरं का. म्हणले बाहेर प्रगटता मात, तात्काळ होई अनर्थ, अंजासी द्रव्य कूप सापडतन तेणे लोकातन सांगावे. तो हळूच बोले देवकी बोला, हा अयोनी संभव पुतळा, आणि यासी नेऊन घाला गोकुळान भय तुम्हा कदा नाही. तव वसुदेव म्हणे पदी शृंखला द्वारी रक्षणे, लोहारे ठावकोनी घणे, अनकुलूपे कपाटे दृढ केली. वसुदेव म्हणले तू म्हणतेस याला नेऊन घाला, पण म्हणले याला नेऊन कसा घालायचा. म्हणले बाहेर एवढा मोठा द्वारपाळांचा आणखीन त्या ठिकाणी जागता पहार आहे. या वसुदेव देवकीच्या कोठडीला अशी कुलूप बसविली होती. कशी कुलूप बसविली होती. म्हणले ते कुलूप तयार करणारे स्वतंत्र लोहार होते, त्यांनी येऊन कुलूप बसवावीत. मात्र कुलूप तयार करतानाच अशी तयार करावीत की त्या कुलूपाला कोणतीच चाबी नसेल. एकदा ते कुलूप लोहारांनी येऊन फिट केलं आणि पुन्हा जर उघडायचं काम पडलं ना तर ते कुलूप तोडल्याशिवाय ज्यांनी बनविलं त्याला सुद्धा पर्याय नव्हता. याला म्हणतात आणखीन त्या ठिकाणी गोपनीयता बरं का. पासवर्डच असा तयार करावा की म्हटले तो स्वतःच्या सुद्धा लक्षात राहू नये. असे कुलप आणखीन त्या ठिकाणी कंसाने तयार केलेले होते. म्हणले असे घन ठोकून कुलप बसविलेले. इथून बाहेर पडू तर कसा पडू. हातात पायात माझ्या शृंखला आहे. बाहेर द्वारपारांचा आणखीन त्या ठिकाणी पहारा आहे. मी कसा काय याला आणखीन त्या ठिकाणी गोकुळाला नेऊन सोडू. तो हळूची बोले देवकी बोला, हा योनी संभव पुतळा, आणि यासी नेऊन घाला गोकुळान भय तुम्हा कदा नाही. मध्यरात्री पर्जन्य काळ, यमुनेसी पुरासे तुंबळ, अनबेडी वाजे खळखळन द्वारपाळ जागे पै. घन वर्ष तो मंद मंद, वसुदेव जाहला सद्गद, अन हृदयी धरिला ब्रह्मानंदन चैतन्य घन श्रीकृष्ण. अवलोकिता श्रीकृष्ण वदन, अन बेडी तुटली न लगता क्षण, अंजाचे करिता स्मरणन भवबंधन विरसे पै. तरी पण तू म्हणती याला गोकुळाला नेऊन सोडा. बाहेर धोधो पाऊस पडतोय 8 दिवसापासून. यमुना दुथडी भरून तुडुंब भरून वाहतीये. यमुनेला पूर आलाय. रात्रीची वेळ आहे. याला कसा नेऊन सोडू. तरी पण तू म्हणतेस हा अयोनी संभवात्मक अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे
आणि मलाही त्याची खात्री पटली, म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करूयात. म्हणून त्याला घट्ट हृदयाशी धरलं वसुदेवानं. निरखून त्याच्या मुखकमलाकडे पाहिल्या बरोबर महाराज, जिथे संकल्प झाला तिथे विकल्पाला जागाच नाही. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. बरं का, समर्थ एके ठिकाणी असं लिहितात, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तुमचं साहस किती आहे हे फक्त भगवान बघण्याकरता थांबलेला असतो. एकदा त्याच्या लक्षात तुमचं साहस आलं ना की भगवान साह्याला धावून येतो. म्हणले याला गोकुळात नेऊन सोडायसाठी काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे, असा भाव अंतःकरणात निर्माण व्हायला आणि त्या बालमुकुंदाकडे वसुदेवांनी बघायला आणि हातापायातल्या शृंखला गळून पडायला. अहो म्हणले ज्याचं नाव घेताच, ज्याचं स्मरण करताच भवबंधनं तुटतात. तुटती भवाची बंधने असं ज्याचं वर्णन आहे. म्हणले तो साक्षात ज्याच्या हातात आला, ज्याच्या हृदयाला बिलगला, त्याला अवलोकिता श्रीकृष्ण वदन बेडी तुटती न लागता क्षण. ज्याचे करिताच संस्मरण भवबंधन निरसेपै. नवल वाटले वसुदेवा घेऊन चालिला वासुदेवा. आणि माय धावोनी ते धवान वदन विलोकी पुत्राचे. पुन्हा बाळा दाबी वदन आसुवे भरले तेव्हा नयन. कृष्ण करी हास्य वदनन मातेकडे पाहून या. तो चहूदारवंटा ते वेळे दृढ कुलपे ठोकिली खेळे. आणि जवळी येता घन निळेन पाये स्पर्शिली कपाटे. बर का, म्हणले भगवंताला हातात घेतल्याबरोबर बेड्या तुटल्या. मुखावलोकन केलं. जाताना एकदा आणखीन त्या ठिकाणी देवकी म्हणाली, म्हणले एकदा माझ्या बाळाचं मुखकमल मला बघू द्या हो. परत हा आता कधी गोकुळून मथुरेत यायचा काही सांगता येत नाही. याचं गणितच कधी कुणाला कळणार नाही. एकदा मला डोळे भरून पाहू द्या. म्हणून आणखीन त्या ठिकाणी तिनं देखील भगवंताला डोळे भरून पाहायला सुरुवात केली. माय धावोनी ते धवा वदन विलोकी पुत्राचे. काय क्षण असेल तो. एका क्षणात डोळ्यात आसू, एका क्षणात डोळ्यात हसू आणि पुन्हा एका क्षणात डोळ्यात असू. काय वाटलं असेल देवकीला. देवकी म्हणाली माझ्यासारखी भाग्यवान मीच आणि माझ्यासारखी भाग्यहीनही मीच. म्हणले भाग्यहीन हो, अनंत कोटी ब्रह्मांडाचं परब्रह्म माझ्या उदरी जन्माला आलं, पण मला त्याला साधं स्तनपान देखील देता येत नाही. मला त्याचं लालन पालन करता येत नाही. तो आता कुठेतरी दूर यमुनेच्या पलीकडे गोकुळाकडे जाणार आहे. नंतर मोठा झाल्यावरच मला भेटायला येणार आहे. भाग्यहीन मी देवकी वदली विनवी वसुदेवा. निर्दय हृदये नेता उचलुनी कैसे हो देवा. भाग्यहीन मी देवकी वदली विनवी वसुदेवा. निर्दय हृदये नेता कैसे तुम्ही हो देवा. सहा मारिली बाळे कंसे सातवे गळले. आठवा हा तुम्ही नेतसा मानस काचळले. घाबरला जीव निघो पाहतो करपद हे गळले. जन्मांतरीचे कोण पापते नकळे हे फळले. भाग्यहीन मी देवकी बदली विनवी वसुदेवा. निर्दय हृदये नेता तुम्ही कैसे हो देवा. म्हणली मी किती भाग्यहीन आहे देवकी म्हणली. सहा माझी बाळ कंसानं मारली, सातवं बाळ गळून पडलं, आठवा तुम्ही घेऊन चाललात. बरं का, माझा जीव या क्षणी किती घाबरा झालाय काय सांगू.
कदाचित एखाद्या द्वारपाळानं कंसाला जाऊन सांगितलं, कंसाला या जीवाचं काही बरं वाईट झालं, या बाळाच्या जीवाचं, माझे हात पाय लटलट कापतायत, कोणत्या जन्मजन्मांतरीचं हे पाप आज फळाला आलंय, ही अशी अवस्था माझ्या जीवनाची, काही कळत नाही. डोळ्याला 4-4 धारा लागल्या वसुदेवाच्या आणि देवकीच्या देखील. देवकी पुढे म्हणते, स्नेह भरे मी स्नेहे नाही, जावळ माखियले, पायावरी मी घेऊन कुमारा नाही नाणियले, नाही लिदली गुटी स्वहस्ते नाही पाजियले, कुळीचे दैवत सटवी तेही नाही पूजियले, भाग्यहीन मी देवकी बदली विनवी वसुदेवा, निर्दय हृदये नेता तुम्ही कैसे हो देवा. म्हणजे जावळ माखलं नाही, त्याला न्हाऊ घातलं नाही, त्याला हाताने गुटी दिली नाही, 5वीची 6वीची पूजा सुद्धा केली नाही. वसुदेवा मी किती भाग्यवान आहे म्हणून विलाप करते देवकी. स्वबळ बलाहक गगनी वळला वर्षत सुकाळी, घोर शार्वरी आज भासते काला समकाळी, सदय मृदू अति हृदय कठीण का माते दुःखाळी, लोटून नेता चित्त द्रवेना हा शिशु ये काळी, देवनाथ प्रभूची ही ऐशी अति दुर्धर माया, स्त्रवती लोचनी जीवन बिंदू खेद करी माया, कठीण केले मन वसुदेवे गमली सीमाया, मुक्त कपाटे झाली घेऊनी निघता अमाया, भाग्यहीन मी देवकी बदली विनवी वसुदेवा, निर्दय हृदये नेता तुम्ही कैसे हो देवा. प्रचंड विलाप केला देवकीने. भगवान म्हणाले इथे जास्त वेळ थांबण्यात मजा नाही. भगवंतानी खेळता 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 पाय हलवता हलवता भगवंताचा पाय आपसुक त्या कोठडीच्या दरवाजाला लागला आणि खळकन आवाज होऊन कोठडीचं कुलूप तुटल्या गेलं. कोठडीचा दरवाजा उघडला गेला. महाराज बाहेर बघतात तो द्वारपाळांना माया घाली अस्त्र रक्षपाळा, गाढ झोपा द्वारपाळांना लागलेल्या. बरं का, तात्काळ उघडली चारी द्वारे, रक्षक व्यापिले निद्रा भरे, अन वसुदेव चालिला त्वरे, अन कोणी दुसरे आढळे नान वर्षती पर्जन्याच्या धारा, तो फणींद्र धाविन्नला त्वरा, विशाळ फणा ते अवसरा, अन कृष्णावरी उभारिला. भगवान आणखीन त्या ठिकाणी भगवंताचा पदस्पर्श झाल्यावर महाराज कोणतं बंधन शिल्लक राहणार आहे. चारही दरवाजे उघडल्या गेले. द्वारपाळांना गाढ झोपा लागल्या. बंदीशाळेच्या बाहेर आणखीन त्या ठिकाणी वसुदेव निघाले. एक टोपली होती कोठडीमध्ये पडलेली, आणखीन त्या ठिकाणी 2-4 फुलं त्याच्यामध्ये कदाचित घातली असतील, वडाची पानं, आणखीन त्या ठिकाणी एखादी पत्राळ घातली असेल, त्यावर भगवंताला ठेवलंय. डोक्यावर ते वसुदेवानी भगवंताला घेतलंय. आणखीन त्या ठिकाणी वसुदेव निघाले गोकुळाकडे जाताना. बाहेर आले. बाहेर धोधो धोधो पाऊस वर्षत होता. आणखीन त्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडे सारिखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे, गेला मोहन कुणीकडे. तो रिमझिम पाऊस भगवंत भिजू नये, भगवंताला त्या वरुणाचा त्रास होऊ नये, या जलाभिषेकाचा. वरुण म्हणला आज नाही अभिषेक करायचा तर कधी करायचा, नंतर तर दुनिया करल म्हणले त्याला अभिषेक, पहिला अभिषेक माझा झाला पाहिजे. मंद मंद वरुण बरसायला सुरुवात झाली रिमझिम. आणखीन त्या ठिकाणी शेषनारायण म्हणले तुमचा अभिषेक होईल म्हणले, पण त्याला सर्दी झाली, त्याला आणखीन त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला माझ्या भगवंताला. तर म्हणून शेषनारायण पाठीमागून हजारो आपल्या
आणखीन त्या ठिकाणी सहस्त्र फणांचे छत्र धरून पाठीमागून आले. वसुदेव चालतायत. काय सुंदर चित्र दिसतंय महाराज. मध्ये आणखीन त्या ठिकाणी टोपली मध्ये बाळ ठेविला, भोवती फुले रचुनी सजविला. हो टोपली मध्ये बाळ ठेविला, भोवती फुले रचुनी सजविला. वसुदेव निघाले महाराज त्याला डोक्यावरती घेऊन. भगवान मस्त आणखीन त्या ठिकाणी हातपाय हलवत होते. शेषनारायण भगवंताचं ते कौतुक बघत होते आणि भगवान शेषनारायणाकडे बघत होते. यमुना आणखीन त्या ठिकाणी दुथडी भरून वाहत होती महाराज. बरं का. जो जो उचली कृष्णाते तो तो जीवन चढे वरुते, आणि स्पर्शावया जगत जीवनाते यमुने ते आल्हाद. खाली पिता नेत्र राजीव नेत्र, भोगींद्रवरी जाहला छत्र, आणि वेगे पावला यमुना तीरन तो महापूर भरला असे. बरं का. यमुनेच्या तीरावर आले. महापूर यमुनेला आलेला महाराज. बरं का. मागे पुढे वसुदेव पाहे, परी येथे काय करावे, आणि उदका माझी लवलाहीन बाळ घेऊन संचरला. म्हणले एखादी होडी दिसते का, एखादा नावाडी दिसतो का. म्हणले सगळ्या जगाचा नावाडी तुझ्या डोक्यावर, तू कोणता दुसरा नावाडी पाहायला लागला आता. वसुदेव म्हणले नाही नावाडी, आपण पायी पायी जाऊ. यमुनेत शिरले वसुदेव. जो जो उचली कृष्णाते तो तो जीवन चढे वरुते, आणि स्पर्शावया जगत जीवनाते यमुने ते आल्हाद. म्हणले पहिले आसा धरलेला होता, मग असा धरला, मग असा धरला, मग असा धरला, तरी यमुनेचं पाणी वाढूच लागलं. यमुना म्हणाली भगवान आम्हाला भेटणार नाहीत का, आज दर्शन देणार नाहीत का. वरी उचलिता माधवा, अखंड उदक जाहले वसुदेवा, आणि वसुदेव म्हणे कमळा धवा, आणि वैकुंठाधिपती धाबेगा. यमुनेला भगवान म्हणाले, म्हणले तुला आज दर्शन नाही, म्हणले तुझ्या काठावरती तर खेळायला यायचंय ना ग. आता गोकुळात आलो की थोडा मोठा झालो की आज खूप गडबड आहे. म्हणले आज कथेलाही खूप उशीर झाला, आज नाही तुला दर्शन. म्हणले असं करू नका देवा, मला दर्शन द्या. जोपर्यंत तुम्ही मला दर्शन देणार नाहीत ना तोपर्यंत मी पवित्र होणार नाही. तिनं आपलं पाणी वाढवायला सुरुवात केली. वसुदेवानं बाळ वर 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 घ्यायला सुरुवात केली. बरं का. गुडघ्यापर्यंतचं पाणी कमरेपर्यंत आलं, कमरेपर्यंतचं पाणी छातीपर्यंत, छातीपर्यंतचं पाणी गळ्यापर्यंत आल्यावर डोक्यावर धरलं बाळाला. वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. यमुनेचं भगवंताचं भांडण सुरू झालं. यमुना म्हणाली लोक दुनियाभराची पाप करतात आणि ती पाप धुवायला आमच्या ठिकाणी स्नानाला येतात. म्हणले किती मलिन झाले, म्हणले मी कालिंदी झाले. भगवान तरी माझी दया येईना का तुम्हाला. भगवान म्हणले तुझी दया आज नाही. म्हणले तिनं आणखीन जोर वाढवला महाराज. नाका तोंडात वसुदेवाच्या पाणी जाऊ लागलं. भगवान म्हणाले माझ्या बापाला त्रास देऊ नकोस. आणि भगवंताला यमुनेची नाही आपल्या वडिलाची दया आली असं म्हणतात. आणि भगवंतानी एक लीला केली. भगवंतानी आपला उजवा पाय बाहेर काढला महाराज त्या टोपलीच्या, आणि त्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श आणखी यमुनेला झाला महाराज. यमुना तृप्त झाली. यमुना म्हणाली तुझ्या या पायाचं पंचामृत पाशन करण्याकरता तर आतुरले होते देवा, आता मी तृप्त झाले. बरं का. श्रीकृष्ण दक्षिण चरण तात्काळ बाहेर काढून, आणि स्पर्शिले यमुना जीवन जाहली पावन तेने ते. यमुना पावन झाली महाराज. परम सुखे यमुना सवेग, तात्काळ जाहली दोन भाग, आणि जैशा स्त्रिया करीती भांग, आणि क्षणमात्र न लागता. श्रीधर स्वामींनी यमुना कशी दुभंग पावली याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत, फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे महाराज. स्त्रियांच्या वेणीचं उदाहरण दिलेलं आहे. बरं का. अर्थात या स्त्रिया श्रीधर स्वामींच्या काळातल्या स्त्रिया. बरं. स्त्रिया केस कसे विंचरतात. कधी आपली आई, कधी आपली आजी, जिनं कधी केसाला शस्त्र लागू दिलं नाही. असं म्हणतात स्त्रियांच्या केसाला जर शस्त्र लागलं ना तर स्त्रियांचं सौभाग्य, त्या सौभाग्याचं आयुष्य कमी होतं. म्हणून पूर्वीच्या स्त्रिया आपल्या केसाला शस्त्र लागू देत नसत. आणि त्या स्त्रिया ज्या वेळेला केस विंचरत ना त्यावेळेला सगळी केस विंचरून असे मागे लावायचे, आणि ती जी लाकडी फणी आहे ना
ती लाकडी फणी शेतकरी जसा तास धरतो ना आपल्या शेतामध्ये, तसा तास धरायचा त्या लाकडी फणीनं. सुभागा जशा काढिता ती सुभांगा, यमुना तशी जाहली से दुभांगा. बरं का. आणि ती माझी आजी वेणी घालताना मी कित्येक वेळाला बघितलीये, ती अशी सगळी हे रान पाठीमागे लावायचं केसांचं, आणि ती लाकडी फणी अशी बरोबर मधला तास धरून इथे ती फणी स्पर्श झाल्याबरोबर तिच्या केसांचे 2 भाग व्हायचे महाराज. यमुना तशी जाहली से दुभांगा. तिनं मोकळा रस्ता करून दिला वसुदेवाला जायला. वसुदेव आणखीन त्या ठिकाणी उतरुनी यमुना, तात्काळ आला नंदभवना, तव यशोदेसी जाहली कन्या, परिते काही नेणेची. योगमायेचा तिथे जन्म झाला होता. इकडे कृष्णांचा जन्म, तिथे योगमायेचा जन्म. म्हणले योगमायेला आपल्या टोपलीत घेतलं, आणि योगमायेला टोपलीत घेऊन वसुदेव तिला वापस घेऊन येण्याकरता निघाले महाराज. योगमायेला जसं का टोपलीमध्ये घेतलं ना महाराज, माया आहे ती माया. ब्रह्म ठेवलं आणि मायेच्या जवळ एकदा का जीव गेला ना महाराज, चांगल्या चांगल्याला सुधरू नाही दिलं तिने. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, सगुण गुण माया आले कोल्हाटीन खेळाया. तिला फक्त टोपलीत घेतलं महाराज. आणि त्या योगमायेचा वसुदेवाला स्पर्श झाल्याबरोबर श्रीधर स्वामींनी असं वर्णन केलं, कशाचं गोकुळ, कशाची यमुना, कशाचा महापूर, कशाचा गोपाल कृष्ण, कशाचं काय. पुन्हा आणखीन त्या ठिकाणी दुसऱ्या क्षणी परत चालत गोकुळाहून मथुरेला यायची गरजच नाही. माया जवळ आली, विषयच मिटला महाराज. कसला नंदाचा वाडा, कसला पाळदान, कसली झोप लागलेली यशोदा. वसुदेव बघतात तो वसुदेवाच्या हातापायामध्ये पुन्हा बेड्या आहेत. वसुदेव पुन्हा मथुरेतल्या त्या अंधार कोठडीत आहेत, आणि ती माया आणखीन त्या ठिकाणी समोर हातात आहे. आणि ती हातात असताना महाराज ती शांत बसती का? तिनं बॉम्ब मारली सगळ्या मथुरेत. आल्या आल्या बरोबर रडायला सुरुवात केली मोठमोठ्यानं. कार्टीनं आक्रस्ताळेपणा करायला सुरुवात केली, आणि जे झोपलेले होते बाहेरचे का ते जागे झाले महाराज. म्हणले 8व्या जन्माला, 8व्या जन्माला, 8व्या जन्माला, 8व्या जन्माला कंसापर्यंत वार्ता जाऊन पोहोचली महाराज. परिस देऊनी घेतला खडा, पंडित देऊनी आणला वेडा, आणि चिंतामणी देऊनी रोकडान पालांडलू घेतला बळेची. म्हणले ब्रह्म ठेवलं आणि मायेला घेतलं. त्याच्यासाठी अनेक उदाहरणं आणखीन या श्री हरी विजयात आणखीन त्या ठिकाणी दिलेली आहेत. हंस देऊनी घेतला काग, विप्र देऊनी घेतला मांग, आणि मुक्त देऊनी सुरंगन गुंज जैसी घेतली. देवोनिया राय केळे घेतली आरकीची फळे, आणि ज्ञान देऊनी घेतले अज्ञानत्व जैसी की. तैसे वसुदेवे केले कृष्ण ठेवूनी माईसी आणले, तव ते कन्या कोल्हाळेन रडता कळले रक्षका. म्हणले हातामधला आणखीन अनमोल रत्न तिथे ठेवलं, आणि काच खडा जवळ घेतला. परब्रह्माला ठेवलं, मायेला जवळ घेतलं. म्हणले परिस देऊनी घेतला खडा, पंडित देऊनी आणला वेडा, आणि चिंतामणी देऊनी रोकडा, पलांडू घेतला बळीची. म्हणले परिस दिला आणि गारगोटी घेऊन आले, पंडित दिला आणि वेडा घेऊन आले, चिंतामणी दिला आणि कांदा घेऊन आले. पलांडू म्हणजे कांदा. बरं का. चिंतामणी या रत्नाचा असा गुण आहे, ते रत्न ज्याच्या जवळ आहे त्याची जी चिंता असेल त्या चिंतेचं आणखीन परिमार्जन ते चिंतामणी रत्न करतं. ती चिंताच राहत नाही महाराज त्याला. त्या चिंतेचं परिमार्जन ते चिंतामणी रत्न करतं. असं चिंतामणी रत्न वसुदेवाने टाकून दिलं आणि कांदा घेऊन आले म्हणे. म्हणजे ती ज्या वेळेला आली, तिनं आल्या आल्याबरोबर कल्लोळ करायला सुरुवात केली. सगळ्या रक्षकांना कळालं. चहूकडून सेवक धावत, राया देवकी जाहले प्रसूत, आणि येरू उठला त्वरितन पिशाच्यवत धावत असे. म्हणले याला पिस लागलेलंच होतं कंसाला. पिशाच्यवत कशाला? हा पिशाच्यच म्हणलेला होता. याला जशी बातमी कळाली तसा हा धावत आणखीन त्या ठिकाणी बंदीशाळेत आला बरं का.
बिडालक धाबे मुशकावरी, तैसा आला बंदिशाळे भीतरी, कोठे गे कोठवे आठवा अरी, म्हणून या धीट बोलत. जसा एखादा साप एखाद्या आणखीन त्या ठिकाणी उंदरावरती धावून जावा, तसा आणखीन त्या ठिकाणी बंदिशाळेमध्ये धावत आला बरं का. बहिणीला म्हणू लागला, कुठे तो आठवा, कुठे तो माझा काळ, दे मला माझ्या आजो. बरं का. तो देवकी म्हणे, बंधू करू नको एवढा वधू, आणि देवकी रडे करी खेदून काकुळती येत असे. म्हणले, भाऊराया, अरे राखी पौर्णिमेच्या दिवशी मी तुला राखी बांधताना 8 दिवसापूर्वी काय बोललास ते विसरलास का? एवढं माझं बाळ मारू नको रे. ऐकेल तो कंस कसला महाराज. ओढली त्यानं आणखीन त्या ठिकाणी ती योगमाया स्वरूपी जी कन्या होती ना गोकुळातून आणलेली, ती खसकन ओढली देवकीच्या आणखीन त्या ठिकाणी हातातून. देवकी ओ संगाई ऊन बैसली, कंस ओढीत तये वेळी, आणि पुत्र की कन्या नाही ओळखली रात्र भागी ते दवा. म्हणले, पुत्र एका कन्या हे सुद्धा तो पाहायला तयार नव्हता. देवकीने वसुदेवांनी सांगितलं, दादा म्हणले यावेळेला आठवा नाहीये, 8वी आहे बरं का. ते म्हणले 8वी असो, नाही तर आदली असो, नाही तर पाहिली असो, मी याच्या अगोदर जे केलं तेच तिच्या बाबतीत करणार. त्यानं तिच्या पायाला धरलं, गरगर 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 फिरविलं महाराज. रागे भोवंडी दुराचारी, आपटली जव शिळेवरी, अंतवते महाशक्ती झडकरी, आणि गेली अंबरी निष्ठून. याच्या बापाची रिकामी होती का महाराज? त्यांनी गरगर 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 तिला फिरवलं आणि आपण शिळेवर ते पाडणार आणि तिला छिन्न विच्छिन्न करणार. एवढ्यात तिनं जो हिसडा दिला हाताला, तो हिसडा आणखीन त्या ठिकाणी झटका बसावा तसा कंसाच्या हाताला झटका बसला आणि ती निसटली. आणि तिनं आकाशवाणीनं सांगितलं, बरं का, सहस्त्र कडकडती चपला, तैसा प्रलय तेव्हा वर्तला, आणि कंस भयभीत जाहला, म्हणे वैरी गेला हातीचा. कंस जव वरते पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे, आणि तेजांबरीनं समायन बोले काय कंसासी. अरे मुढा दुराचारा, महामलिना खळा निष्ठुरा, तुझा वैरी पामरान पृथ्वीवरी वाढत असे. ऐकताची ऐसे वचन, धग धगले कंसाचे मन, आणि शक्ती गेली अदृश्य होऊन, आणि कंसाला मंदिरासी. बरं का, ती हातातून निष्ठून गेली महाराजांनी. तिनं आकाशवाणीनं सांगितलं, मूर्खा, दुराचार्या, नीचा, कंसा, तुझ्या बापाची रिकामी नाही म्हणले मी. तुझ्या बापाचा बाप तिथे जन्माला आलाय, तुझा काटा काढायला. तो व्यवस्थित वाढतोय, तू काळजी करू नको. कंसाला आणखीन त्या ठिकाणी मोठा झटका बसला महाराज, मोठा धक्का बसला. कंस म्लान वदन करून वापस आला महाराज. श्रोती व्हावे सादर, पुढे कथा मनोहर, आणि गोकुळा गेला जगत उद्धारण, परिसा चरित्र तयाचे. श्री कृष्ण कथा मुक्तमाळा, सभाग्य श्रोते हो घाला गळा, आणि ब्रह्मानंद श्री कृष्ण पुतळा, धन्य गोकुळा करील तो. बरं का, या अध्यायाचे निरूपण. कंस येऊनी आपण, माया आपटवी जो धरुणंतवते हातीची निसटली. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत, आणि विचक्षण परिसोत संतंत्रत्याध्याय. गोडा हा ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, धन्य ते गोकुळ पवित्र, आणि जेथे अवतरला यादवेंद्र त्रिभुवन सुंदर जगदात्मा. जय जय श्री कृष्ण चंडांशा, गोपी नयन सरोज विकासा, आणि सत्यज्ञान चित प्रकाशान गोकुळावासा. गोविंदान श्रीधर स्वामी म्हणतात परिपूर्ण झाला बरं का. म्हणले माझा 3रा अध्याय या ठिकाणी. म्हणले श्रीकृष्ण कथेची ही मुक्तमाळा भाग्यवान श्रोत्यांनो आपल्या गळ्यामध्ये घाला, आणि श्रीकृष्ण कथा गात गात आणखीन त्या ठिकाणी आनंद या कथेचा घ्या. इथून पुढची कथा तर अत्यंत सुरस आहे. म्हणले जी कथा ऐकण्यासाठी शुकाचार्यांकडे स्वर्गीचे देव गेले. म्हणले आम्हाला कृष्ण कथा सांगा. शुकाचार्य म्हणाले तुमच्यासाठी ही कृष्ण कथा नाही. म्हणले ही श्रीकृष्ण कथा कोणासाठी? दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा, जे भगवंता पुढे दीन होऊन येतील, जे भगवंताला सर्वस्व समर्पण करतील. हीन दीन मी काहीच नेणो, सांख्य अथवा न्याया, या उद्देशानं जे भगवंता समोर आणखीन त्या ठिकाणी उपस्थित होतील त्यांच्यासाठी ही कथा. म्हणले गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, गुरुकुल शिक्षा फेसबुक पेजच्या माध्यमातून
चातुर्मास चैतन्य साधनेच्या अंतर्गत ही हरिविजय कथा चालू आहे. गेल्या 45 वर्षापासून आमच्या घराण्याचा नियम आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटच्या मुरलीधर मंदिरात आम्ही कृष्ण कथा गातो. कृष्ण कथा गाणारी ही आमच्या घराण्याची तिसरी पिढी. 2 वर्षापासून शासकीय नियमांमुळे त्या कीर्तन सेवेत खंड पडला, म्हणून मागच्या वर्षी घरी कीर्तन वाचून काढली. या वर्षी चातुर्मासात मुरलीधराच्या सेवेकरता श्री हरिविजय ग्रंथ कथा निरूपण पारायण वाचन सुरू आहे. दररोज चातुर्मास पूर्ण होईपर्यंत हा श्री हरिविजय ग्रंथ असाच सुरू राहणार आहे. आज कृष्ण जन्म झाला म्हणून आपली पुढची कथा होईल का नाही अशा संभ्रमात बरेच श्रोते आहेत. त्यांचा संभ्रम निवृत्त करतो. अगदी प्रबोधिनी एकादशी पर्यंत आपण या श्री हरिविजय ग्रंथाचा दररोज आस्वाद घेणार आहोत. जे कोणी कृष्ण कथा आणखीन ऐकण्यासाठी आतुर असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक जरूर पोहोचवा. या पेजची लिंक, या यूट्यूब चॅनलची लिंक जरूर पोहोचवा. ज्यांनी हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. कृष्ण कथेचा आनंद घ्या. माझ्या गुरुमाऊलींनी मला जशी कृष्ण कथा शिकविली तशी कृष्ण कथा तुमच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करतो. ही कृष्ण कथेची सुरुवात आहे मायबाप. आणखीन कृष्ण कथेतला खूप आनंद घ्यायचा आहे. उद्याच्याला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान गोकुळात जातील. भगवंताचे आणखीन त्या ठिकाणी जे काही जन्मसंस्कार, जातक संस्कार, नामकरण संस्कार, मोठा आनंद आहे. मोठी मजा खरी इथून पुढे आता हरिविजय ग्रंथात. आनंद खरा, आनंदाचा कंद. हरी हा आनंदाचा कंद. काही जण म्हणतील आज पाळणा म्हणायचा नाही का? अहो म्हटले बारसं कितव्या दिवशी असतं? बारसं 12व्या दिवशी असतं की नाही? आज भगवान जन्माला आले. ज्या दिवशी भगवंताला पाळण्यात घातलं जाईल त्यावेळेला भगवंताचा पाळणा देखील आपण ऐकणार आहोत. आज मात्र श्री हरिविजय ग्रंथाची आरती, तत्पूर्वी प्रभू गोपाल कृष्णरायाची आरती आणि प्रभू गोपाल कृष्णरायाच्या आरतीनंतर आज श्री हरिविजयाची आरती आणि आजच्या हरिकथेला पूर्ण विराम देऊयात. आमच्या नाथबाबांनी पैठणला नाथांकडे गोकुळाष्टमीचा मोठा सुंदर उत्सव होतो. दासो दिगंबर दत्त संप्रदायातले सर्वज्ञ संत दासो दिगंबर महाराज तिथे गोकुळाष्टमीच्या उत्सवात कीर्तनाला येत असत आणि दत्त जयंतीच्या उत्सवाला नाथ अंबाजोगाईला जात असत. दासो दिगंबरांकडे कीर्तनाकरता त्यावेळेला गोपाल कृष्णासाठी जी आणखीन आरती नाथांनी तयार केली ती गोपाल कृष्णाची आरती गाऊयात. त्यानंतर श्री हरिविजय ग्रंथाची स्वामी समर्थांच्या प्रसादानं, दत्त महाराजांच्या प्रसादानं जी आरती आम्ही तयार केली ती हरिविजय ग्रंथाची आरती गाऊयात आणि आजच्या कीर्तन सेवेला, आजच्या प्रवचन सेवेला, आजच्या हरिविजय कथा सेवेला, निरूपण सेवेला पूर्ण विराम देऊयात. जिथे असाल तिथे पंचारती लावा. पंचारती लावता येत नसेल तर अंतःकरणाचा दीप मनोमय प्रज्वलित करा आणि भगवंतासाठी माझ्यासोबत आरती गाण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. चंद्रादित्यो च धरिणी च विद्युत अग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिष्यं आर्तिज्ञं प्रतिगृह्यताम्. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. नाभी कमली जाचे ब्रह्म याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन. ओवाळू आरती
मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा मुख कमल पाहता सूर्याची या कोटी मोहियले मानस कोंदाटली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेने पोतेजे कोंदियले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा एका जनार्दनी देखियले रूप देखियले रूप रूप पाहू जाता झाले तद्रूप रूप पाहू जाता झाले तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी पंढरीनाथ कृपेने पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली पांडुरंगे श्रीधर कवीचा पांडुरंगे श्रीधर कवीचा कानी सांगितली आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची हरिविजयाने तृप्त होती वाचक अनश्रोते आर्त जिज्ञासु अर्थार्थी आर्त जिज्ञासु अर्थार्थीयन तसेच हो ज्ञाते आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा माझे मी पण हरून गेले माझे मी पण हरून गेले श्री हरीच करता आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची प्रासादिक ही अमृतवाणी प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिनानंदे पूजन भावे उवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रणस्यन्तु पुत्रणस्यन्तु पौत्रणाः आधनाः सधनाः सन्तु जीवेत शरदशतं जीवेत शरदशतं गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलेक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बोल भवानी की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराजेतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त, सद्गुरुदेव दत्त, श्री राम समर्थ।